हे आहे ती वर्कशॉप्स असतात. कुठलं वर्कशॉप? ते असतात, अंधेरीला असतात, वर्कशॉप असतात. त्यामध्ये तुम्हाला शिकवतात की तुमचा मागचा जन्म कसा आठवायचा. ती एक हे आहे, म्हणजे पद्धत आहे, थेरपी आहे. थेरपी. हा, म्हणजे ते काय करतात, ते तुम्हाला आधी असं शांत बसायला शिकवतात, मग डोळे बंद करायला सांगतात, छोट्या मेंदूला ताण द्यायला सांगतात, मग 23 श्वास घ्यायला सांगतात आणि 20 श्वास सोडायला सांगतात. मधल्या 3 श्वासामध्ये तुम्हाला मागचा जन्म आठवायचा शिकवतात. 3 श्वासामध्ये मागचा जन्म? हा, आणि ते आम्ही केलं वर्कशॉप, आणि तेव्हा आम्हाला कळलं की मागच्या जन्मात तुम्ही आमची आई होतात. मागच्या जन्मी मी आई होतो? काय बोलतो? म्हणजे मी अशी साडी चोली नेसून असं एकदम टकाटक मी बाहेर पडायचो. सुंदर. येस. मी तुम्ही आई होतात. अरे वसानो, काय आई होता? आई कसं असेल वसारेनो? नाही? अरे मी पुरुष आहे ना वसारेनो. तुम्ही पुरुष ह्या जन्मात आहात. आम्ही मागच्या जन्माचं बोलतोय. मागच्या जन्मात तुम्ही आईच होतात आमची. हा, मी पटवून देऊ शकतो. तू सांग. मी का बोललो? मी बोललो. हा या इथं बसा. हा बसा. मला सांगा, तुम्हाला आधीमध्ये कधी लिपस्टिक लावायची वाटते? लिपस्टिक म्हणजे जाम आवडते. म्हणजे असं आरशासमोर अशी लिपस्टिक लावून असं करेल म्हणे जाम आवडतं. ती वसाडी थोबाड फोडेल माझा असं बघितलं. वाटतं ना कुंकू लावून कधी रस्त्यावरून फिरावं वाटतं? कुंकू मलवट भरून असं तुळशीला आंब्या घेऊन गोल राऊंड मारत वाटतो. मग तुळशी तेरे अंगण की माहिती वाटतं ना. हळदी कुंकूला तुम्हाला जाऊन असं लोकांच्या घरात तुम्हाला साबण आणि फणी असं पदरात घ्यायची वाटते? अरे लय आवडते वचन, पण मला देतच नाही कोण. त्याच्यात ती बोरं असतात तू मला कोण देत नाही ना रे. हेच आहे. हे का वाटतं? का? याचं कनेक्शन मागच्या जन्मात आहे. मागच्या जन्मात तुम्ही बाई होतात कारण तुम्ही आमची आई होतात. हा, मी आई होतो. आठवा. आणि थोडं असं आठव. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, ओ रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था, तो मिर्ची लगी तो मैं क्या करूं? काय झालं? काय येळेच काय? मी म्हटलं आतून गोविंदा का रोडतोय? वाटा मेला रत्नागिरीचा MJ. तू मोठा रत्नागिरीचा विजय थालीपीटी. गप रे गप. काय झालं? काय मुंबईला येऊन क्लास 1 ऑफिसर बनणार होतास. हा. 3rd क्लास रील स्टार झालायस. आणि कोणावर रील करतो रे तू? ते शिवाली आणि चेतना बरोबर. मस्त आहे, मस्त आहे. माहितीये मला. कमेंट मध्ये काय येतं? काय? शिवाली सुंदर नाचते, चेतना छान दिसते. परवा तुझ्या रील मध्ये मागून बने चालत गेला. काय कमेंट आली होती? बनेला हाय सांगा. तुला कळलं लोकांना काय बघायचंय? मोठा रील स्टार बनणार. काही करतोस. अरे एक रमेश ऐक, कॅमेरा समोर उभं राहून नाचण्यापेक्षा पुस्तक समोर ठेवून वाचत जा, काहीतरी पैसे कमवशील. गेले ते दिवस गेले. वाचून पैसे कमवायचे दिवस गेले. आता नाचून पैसे कमवायचे दिवस आलेत. आणि तू मोठा एवढा सांगतोयस ते? एक दिवस रे, एक रील फक्त व्हायरल होते. कसे पैसे कमवतो बघ मी. तुला व्हायरल व्हायचंय, मग फेमस व्हायचंय, मग फेमस माणसांसोबत रील कर. म्हणजे प्रसाद दोकांबरोबर रील कर. ते बायकोवर करतात. मग सई तामनकर बरोबर रील कर. सई तिला माझ्याकडे बघायला वेळ नाही, ती रील करेल माझ्यावर. अरे निदान तुला नाही जेव्हा बोलेल तेव्हा एक संवाद तरी होईल तुमच्यात. आमच्यात आणि संवाद गेल्या वर्षी तिने फक्त ह्याच्यावर काढलंय, माहिती आहे ना? भावा तू पण एवढा भोळा आहेस ना, ह्याच्यात तुला आयुष्य दिसतं रे. रमेश वसाडा प्रथमेश जल्लद त्वाण तुमचं किती रे बाबा. किती वेळा तुम्हाला सांगतोय रे, रस्त्यावरती तुम्ही साबणाचं पाणी नका फेकत जाऊ. मी घसरून पडतो ना. इतर वेळी तुम्ही साबणाचं पाणी आज केल्याची साल टाकली वाचवलेलो. किती मेहनतीने सगळी वाक्य मी तिकडून इकडे घेऊन येत असतो.
सांडली तर काय करू वाचाड्यानं? ते काही नाही, आज भाडं घेतल्याशिवाय मी जातच नाही. प्रसाद, हे वाचाडे आतून बोलतात, आम्ही नाही हाय हे येड्यात काही मला कळत नाही का हे आत असतात ते. आता मी ह्यांना सोडत नाही, भाडं घेऊन जाणार. समेश प्रथमेश दरवाजा उघडा. समेश प्रथमेश दरवाजा उघडा. अम्या 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 मालक आले. काय असतोस काय? येऊ दे. अरे आणि मालक आले की एक फन टाइम असतो. एक मिनिट उघड तू उघड हा कॉन्फिडन्स. समेश प्रथमेश दरवाजा उघडा. अरे मालक मालक नाही झाला. काय कसं बरं आहे ना? ते ऑपरेशन झालं, टाके वगैरे व्यवस्थित ना? हा परिस्थिती जरा झाली. डॉक्टर बोलले आराम करा, जा आराम करा, इथे फिरू नका, जा. सॉरी ते लक्षात नाही. हा मग आराम करायचं. कुठलं ऑपरेशन? कधी झाले माझं ऑपरेशन? आराम करायला कुठं सांगतो तुम्ही? ए काय नाही वाचऱ्या. मालक मालक बोलायचं नाही. आलात की नाही आता? आलाय तर पहिल्यांदा काहीतरी काय घेणार सांगा. चॉपी चहा आणि कॉफी. मी घाईत असताना म्हणून म्हटलं शॉर्टकट वापरूया. चॉपी लवकर स्किट संपायचं वाचारे नो. आता ते तुमच्यावर आहे सगळं. कानफार फोरिंग ते काय नाही वाचारे नो. मला भाडं पाहिजे म्हणजे भाडं पाहिजे. मला भाडं पाहिजे. ते काय नाही कुठं भाडं? देतो एवढं ओरडू नका. अरे ओरडू नका असं वाचारे नो. ओरडू नका. किती दिवस झालं तुम्ही भाडं बरोबर. बायको सुद्धा मला ऐकत नाही ना वाचारे. ते मला अशी इकडे धरते आणि खुंटीला अडकवतो रे. काय करतो तुम्ही? मला भाडं द्या आज. काय पण देतो. थांबा. कशाला भाडं देणार यार? फालतूगिरी करू नका तुम्ही. द्यायला काय हरकत नाही. आम्ही देतोच. आम्ही नेहमी देतो ना. आम्ही नेहमी देतो की नाही? हा, मग पण द्या ना मग. या महिन्यात थोडीशी तंगी आहे. कुठल्या महिन्यात तुमच्याकडे पैसे असतात वसाडे? ते काय नाही, आज भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे. भाडं पाहिजे म्हणजे भाडं पाहिजे वसाडे. तुम्हाला काय वाटतं? काय? या घरात तुम्ही राहता, मी तुम्हाला फुकटचं पोसायला मी तुमची आई आहे वसाडे. आई आहे काय बोल वसाडे. आई आहे काय? देन मा बघतोच काय? आई आहे मी. आई आहे वसाडे. रमेश, अरे आई बोलले. तेच म्हणतो आईवर जायचं नाही. मला कधी सांगतो अरे, रमेश, हा आई बोलले. ही आई 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 तू आलीस. आई तू आलीस. आई कान फाट आई काय? आई वाचन रेडी झाले का तुम्ही? आई आहे मी. आई कुठे होतीस तू? कशी आलीस तू? आई तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सुरवे देतो. कान फाट फोरी. अरे कधीतरी कविता वाचत जा वाचाड्यानो. कविता काय आहे? देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतोय. तुम्ही देवाच्या इथं आई कारण आहे ना त्याला. मालक त्याला कारण आहे. मुळात मालक नाही, ही आईच आहे. मी देवाची इथे आई टाकलं कारण गेल्या जन्मात तुम्ही आमची आई होतात. फोरी काय पण बोलशील बसारे. आई कसा? एक वेळ मी बाप असेल, आई कसा असेल बसारे. नाही, तुम्ही आईच होतात. हा आम्हाला कालच कळलं ते. हा आम्ही काल ना इथे कॉटवर बसलो होतो हा आणि कालचा जन्म आठवत होतो. खालचा मागचा जन्म आठवत होतो. फार फोरीन बसारे काय पण सांगितलं तर इकडे खोटर बसून मागता जन्म कसं काय आठवत तुम्हाला? आठवता येतो. शांत बसलं ना की मागचं सगळं आठवता येतं. हा शांत बसले तर मागचं सगळे आठवत. हा मी लय वेळेला शांत बसतो पण मागच्या पानावरचं मला काहीच आठवत नाही बसाडे. मागच्या जन्माचं कसं आठवल बसाडे? नाही त्याच्या मागे एक काहीतरी आहे. पण हा. ते पम्या सांगेल कारण तो बोललाय त्यामुळे त्यानं सांगितलं बरं आहे. हे आहे ती वर्कशॉप्स असतात. कुठलं वर्कशॉप? ते असतात, अंधेरीला असतात, वर्कशॉप असतात. त्यामध्ये तुम्हाला शिकवतात की तुमचा मागचा जन्म कसा आठवायचा. ती एक हे आहे, म्हणजे पद्धत आहे, थेरपी आहे. थेरपी. हा म्हणजे ते काय करतात, ते तुम्हाला आधी असं शांत बसायला शिकवतात. मग डोळे बंद करायला सांगतात. छोट्या मेंदूला ताण द्यायला सांगतात. मग 23 श्वास घ्यायला सांगतात आणि 20 श्वास सोडायला सांगतात. मधल्या 3 श्वासामध्ये तुम्हाला मागचा जन्म आठवायचा शिकवतात. 3 श्वासामध्ये मागचा जन्म? हा आणि ते आम्ही केलं वर्कशॉप आणि तेव्हा आम्हाला कळलं की मागच्या जन्मात तुम्ही आमची आई होतात. मागच्या जन्मी मी आई होतो? काय बोलतो? म्हणजे मी अशी साडी चोली नेसून असं एकदम टकाटक मी बाहेर पडायचो. सुंदर. येस
मी हा हा तुम्ही आई होतात अरे वसारेनो काय आई होता का? आई कसं असेल वसारेनो नाही अरे मी पुरुष आहे ना वसारेनो तुम्ही पुरुष ह्या जन्मात आहात आम्ही मागच्या जन्माचं बोलतोय मागच्या जन्मात तुम्ही आईच होतात आमची हा मी पटवून देऊ शकतो तू सांग मी का बोललो मी बोललो हा ब- 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 या इथं बसा हा बसा बसा. मला सांगा तुम्हाला आधीमध्ये कधी लिपस्टिक लावायची वाटते लिपस्टिक म्हणजे जामावरती म्हणजे असं आरशासमोर अशी लिपस्टिक लावून असे करेल म्हणे जाम आवडतं ती वसाडी थोबाड फोडेल माझं असं बघितलं वाटतं ना कुंकू लावून कधी रस्त्यावरून फिरावंसं वाटतं कुंकू मलवट भरून असं तुळशीला तांब्या घेऊन गोल राऊंड मारत वाटतो मग तुळशी तेरे अंगण की माहिती आहे का? वाटतं ना हा मग. हळदी कुंकूला तुम्हाला जाऊन असं लोकांच्या घरात तुम्हाला साबण आणि फणी असं पदरात घ्यावीशी वाटते अरे लय आवडते वचन पण मला देतच नाही कोण त्याच्यात ती बोरं असतात तो म्हणे जाम आवडतं. मला कोण देत नाही ना रे हेच आहे हे का वाटतं का? याचं कनेक्शन मागच्या जन्मात आहे हा? मागच्या जन्मात तुम्ही बाई होतात कारण तुम्ही आमची आई होतात हा मी आई होतं आठवा आठवा आणि थोडं थोडं असं आठवत थोडं आठवत अजून आठवा नाही आई तुला थोडं आठवलं ना आता अजून जास्त आठवेल बघ हा तुला आठवत तुला ना दुखत होतं तू अशी कॉटवर आडवी पडली होतीस अशी नाही अशी नाही अशी तिकडे हा, अशी आई असं हा तुला जबरदस्त प्रसूती वेदना होत होत्या असं प्रसादला काय झालं प्रसादला नाही. हे कळा 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 येत होता कळा येत होत्या कळा येत होत्या. हा ते रात्री थोडे चायनीज खाल्ले चायनीज नाही चायनीज नाही मारतील इकडे? नाही चायनीज नाही प्रसूती डिलिव्हरी तुझी आई डिलिव्हरी होणार होती लेबर पेन लेबर पेन इकडे धावपळ चालू होती हा इकडे धावत होता तो तिकडे धावत होता पम्या सांग काहीतरी तो इकडून धावत येत होता हा तिकडे धावत जात होता हा मागून पुढे आला तो पुढून मागे गेला अरे वसड्या कोण धावत होते इकडून तिकडून लोक आम्ही बघितलं ना आम्ही बघितलं अरे वसडे तुम्ही आत होता तुम्ही कसं बघितलं हा, म्हणजे तिथे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघत होता आई 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 हा. तू तूट बघत होतीस आम्ही तुझ्या डोळ्यांनी बघत होतो हा तेवढ्यात आणि ही धावपळ का होत होती कारण आपल्याला लाईट गेली होती लाईट गेली होती हा लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आणि तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडला वायर म्हणाला नाही पांचो डॉक्टर आला पांचो डॉक्टर आला तुला चेक करायला पण बघितलं तर सगळीकडे लाईट गेल्या होत्या म्हणून त्याने ना बॅटरी सगळी असं बॅटरी घेतली हा हे बघ, आई तू बसून बघ अशी बसवलं तुला. आई झालं संपलं आता कुठे उठवतोस बॅटरी सगळ्या लाईट पेटवल्या व्हॅक्युम क्लिनर घेतला व्हॅक्युम क्लिनर आणि त्यांनी तुझी डिलिव्हरी केली आई आणि मग आम्ही दोघे बाहेर आलो तुझ्या पोटी आई श्रमेश प्रथमेश जन्माला आले आई हा मला आठवलंय आठवलं मला सगळं आठवलं आठवलं मला सगळं एकदम क्लिअर आठवलंय काल परवा टीव्हीवर बघण्यासारखं वाटतंय मला टीव्हीवर नाही ते फालतूगिरी आहे मला पटलं ना हे म्हणजे तुला आठवलं ना आई डॉक्टर बिक्टर सगळं आठवलं ना हो डॉक्टर आठवला म्हणे तू पंचू डॉक्टर तो आमिर खान सारखा दिसत होता ना नाही आता जास्त आठवायला लागलंय ते वेगळं आहे. म्हणजे तुम्ही माझी पोरं हा आई आई माझी आई आई या बाळांनो. माझी पोरं माझी दोन पोरं आठवलं ना तुला आई सगळं केवढे कष्ट घेतले आई तू हो वाचारांनो तू केवढं आमच्यासाठी काबाड कष्ट केले हो ना, हो ना. आम्हाला जन्माला घातलं हो वा आई काय दिवस होते ते तू केवढं आमच्यासाठी करायचीस खरंच हा तुझ्या मांडीवर खेळायचा आई हो आता मला आठवलं हा. आई हे तुला आठवतं हा मी तुझ्या मांडीवर खेळायचो हो ना तू माझ्या मांडीवर खेळायचं आणि खेळता खेळता हळूच तुझी मिशी ओढायचो वाचारांनो त्या टायमाला आईला मिशी होती गरिबी होती गरिबी गरिबी होती आई गरिबी तुला ब्युटी पार्लरला जायचं होतं पण तुझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मिशी वाढली होती हा हो आई हो तू दूध गरिबी होती रे लेच हो आई तू दूध पिताना ना सगळी साहित्य वरच राहायची हा. एवढी मिशी होती ना तुला मी जेव्हा कविता पण करायचो आई तुझ्यावर सुंदर माझी आय मिशीवर तिच्या साय वाचारात तू माझा पोरगा आहेस
एक गोष्ट बोलू, राग नाही येणार ना? बोल आई बोल. तू मागच्या जन्मात पण फालतू होतास, या जन्मात पण फालतू. नको करू कविता. पोराची कविता आहे, पोटात घे आई. आई तुला आठवतंय ना, पण आपल्याकडे खूप गरिबी होती ना आई. म्हणजे तुला सांगू आई, त्या गरिबीची भनक तू आम्हाला लागू द्यायची नाही. आम्हाला घरात सुखात ठेवायचीस. तू डोक्यावर घमेला घेऊन कामाला जायचीस. मेला आले तिथं गरीबी आली म्हणा. बरोबर आई. आम्ही तुझ्या मागे असं तुरु 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 चालत यायचो आई. मी मस्ती करत होतो आई. मी फालतूच होतो, मस्ती करत होतो. हा हुशार होता. मग हा अभ्यास करून पुढे हे झाला, पोलीस झाला आणि मी गुंड झालो. मी एकदम याला बोललो होतो, आज मेरे पास गाडी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास माँ है. आई तू बोलस. आठवलं तू? आठवत मला सगळं आठवतंय. म्हणजे हल्लीच आता 2-4 दिवसापूर्वी टीव्हीवर बघितलं. ते वेगळं आहे. आपल्या पोरांचं नाही. नाही, हे आमचं ओरिजिनल आहे आई. आपलं ओरिजिनल आई. ते त्यांनी पोटातल्या पोटात ढापलं कधी काय कळलं. तुला त्याच्या पुढचं आठवतंय? काय? आम्ही तुला सोडून मग शहरामध्ये गेलो आई. हा का रे? परिस्थिती. परिस्थिती? परिस्थिती, मस्ती सगळं एकत्र झालं होतं. आई आम्ही तिकडे गेलो. हा, आणि मग तुझ्या बाबतीत काय झालंय? काय झालं? गावात तू एकटी होतीस आई. आई. जो येत होता तो तुला छेडवता. मुझे छोड़ो, मुझे छोड़ो, मुझे छोड़ो. मैं 2-2 पोरं की आई है, मुझे छोड़ो. मुझे मत छेड़ो, मुझे माफ करो, मुझे छोड़ो. मग तू काय करायचीस? त्या विलनचा हात झटकायचीस आणि तिकडे दूर तिथे उभे असलेल्या मंदिराजवळ जायचीस धावत. आई जा धावत. मंदिरात जाऊन तिथे कोपऱ्यात जाऊन काय बोलायचीस? सगळेजण तुला काय बोलायचे? आएंगे मेरे श्रमेश प्रथमेश आएंगे. लोक बोलायचे बेवकूफ औरत, मरे हुए वापस कैसे आएंगे? तेव्हा तू काय त्यांना म्हणायचीस? जमीन फाड़ कर छाती छीन कर आएंगे, आसमान छीन कर बाहर के आएंगे. मेरे श्रमेश प्रथमेश आएंगे, मेरे श्रमेश प्रथमेश आएंगे, आएंगे. आई 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 आलो आम्ही. आई प्रथमेश रमेश आले आई. तुम्ही आले. आई आई तुम्ही आले. आठवलं तुला सगळं आठवलं आई. मला आता सगळं क्लिअर आठवत. काय? मला सगळं क्लिअर आठवतंय. मी असं खांद्यावर नांगर घेऊन शेतात असं फिरायचो आणि तुमच्या दोघांना कोणतरी गोली मारली होती. ते नर्गिस मावशीची गोष्ट आहे ती आपली नाही. ती नर्गिस मावशीची गोष्ट, आपलं नाही. ते आपली गोष्ट ही एवढीच आहे आई. आई तुला आठवलं ना? पण ये आई. आई मला सगळं आठवतंय. वा वा वा. मला पुरण म्हणत सांगा. मला सांगा, मी तुम्हाला काय देऊ खायला? म्हणजे गाजरचा हलवा देऊ का केल्याचा शिरा देऊ? काय देऊ खायला? नाही नको नको आई. तू आता कष्ट नको करूस. Yes, yes. तू खूप केलंस आमच्यासाठी. आम्ही बाहेर जाऊन खाऊ. Yes. तू फक्त पैसे दे खायला. खाऊ खायला पैसे 500 दे. वाढव. 1000 अजून? 5000. एवढे वाचायला आई आहेस ना? आई आहेस ना? आई मागचा जन्म आपला केवढा गरिबीत गेला. पण आता माझी आई श्रीमंत आहे. माझी आई मोठी आहे. श्रीमंत आहे. Yes. माझ्या श्रीमंत. तिला खायच कमी नाही. श्रीमंत आहे. आता तुम्हाला नाही, त्या टायमाला मी लय परिस्थिती वाईट होती रे. आता नाही, आता तुम्हाला मी आई कुठे? 10,000 रुपये. 10,000. 10,000. आज- हे 10,000 घ्या. पाहिजे ते खा वाचारे. आई. सगळे म्हणजे सगळे आठवलं. आणि मी आई. मी आई. मी आज कन्फर्म झाले, मी आई झाले. पण तुमचा बाप कोण होता? मी आई होतो तर तुमचा बाप कोण होता? बाप होता. हे दुर्जन सिंग. पंजाबी. अच्छा, म्हणजे मी पंजाबी होतो. अहो तुम्ही मराठी होता, आमचा बाप पंजाबी होता. तरी बोलते मला हे जमत कसं नाही. बाप. मराठी छळा. खूप छळायचा ग तुला. अगं, केवढा छळायचा. मग वजरा दुर्जन सिंग. हा. पण तू हाय कुठं आता? तो घरात. तुमच्या माझ्या घरात. हा माझ्या घरात. मागच्या जन्मात आम्हाला दिसलं तुमचा जो नवरा होता तो आता तुमच्या घरात तुमची बायको म्हणून आहे. म्हणजे जी दुर्जन सिंग तुमची बायको आहे. जी बायको आता माझ्या. हा. पंजाबी दुर्जन सिंग. ती तुझी त्या टायमाची. हा मागच्या जन्मात तुला छळायचा, आता पण. वसाडी ती मागच्या जन्मात पण मला झोडायची, ह्या जन्मात पण झोड होती. दुर्जन सिंग! आप मेरे रमेश पतेमेश आए हैं.
दुर्जन सिंग अब नाही तुमचं आता तुम्ही घाबरू नका. दुर्जन सिंग आला ना मग सांगा. रमेश प्रथमेश आए आहे है अभि. हा. आता वाचर बघतो हा. आज सोडतच नाही मी. हा. दुर्जन सिंग दुर्जन सिंग तुम्ही इथं काय करता होय? तुम्हाला ड्रॅगन फ्रूट आणायला पाठवलं होता ना? कुठला ड्रॅगन फ्रूट यू दुर्जन सिंग गेट आउट मेरे श्रमेश प्रथमेश आए है अब मला डर नाही कुणाची सगळं मिक्स झालं पण जाऊ दे. कोण आहे मी? दुर्जन सिंग आणि तुम्ही कोण आहे? मी आई या पोरांची आई दोघांची श्रमेश श्रमेश प्रथमेश हा, यांची तुम्ही आई या आहे दोघांची मी आई आहे. आणि मी दुर्जन सिंग आहे. दुर्जन सिंग इकडे या. हे झालं दुर्जन सिंगनी मागच्या नाही या जन्मात कानपड्यात सगळं आठवलं मला मित्रांनो, मेरे आएंगे रमेश प्रथमेश घरी चला तुम्ही. घरी जावा. दुर्जन सिंग म्हणताय. दुर्जन सिंग असं मिक्सर मध्ये वाटेल ना? काय रे पोरांनो? हा, मालकीनबाई बरं झालं तुम्ही आलात. काय रे? अहो तुम्हाला सांगतो, अहो हे लय डेंजर आहे तो. काय केलं? अहो काय केलं काय, दरवाजा उघडला ना तर आत येऊन आम्हाला बोलले मी तुमची आई आहे. आमच्यावर प्रेम करायला लागले. नशीब तुम्ही लवकर आलात, नाही तर आम्हाला आंघोळ घालायला नेणार होते. बसून उठणं लावणार होते. काय सांगता काय? या माणसाला परत उमऱ्यात उभं करू नका. आणि ते सोडा, काय? ते सोडा, ते आत आल्याने बोलले मी आई आहे ना, मग आईच्या खर्चाला पैसे द्या म्हणून आमच्याकडून 5,000 रुपये घेतले. काय सांगता? प्रत्येक वेळी 5,000साठी कसा गंडा घालतो रे हा माणूस तुम्हाला? आम्ही भोळे आहोत ना. अरे तुम्ही पण ना प्रत्येक वेळी कसे रे फसता. हे घे, हे 5,000 ठेवा आणि कुणाला सांगू नका. या माणसाला परत उभं करू नका उमऱ्यात. नाही, नाही. हा, चल ये. ऐका ना ऐका, ते आल्यावर ड्रॅगन फ्रूटचं बोललात ते काय आहे? ते माझं डाएट सुरू आहे ना, कर्व इन प्रोसेस आहे ना. चल जाते आम्ही. रमेश, आम्या आयुष्य सुंदर आहे, फक्त घरमालकाचं नाव अरुण कदम पाहिजे.